मित्रांनो नमस्कार. मी गणेश पवार, चितळी तालुका खटाव, जिल्हा सातारा. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या अगोदर पण आपण आपल्या ऊसाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्या संदर्भात थोडी माहिती देण्याच्याकरता मी तुमच्यासमोर येत आहे. ही लागण जी आहे ती आपली 7 जुलै 2019ची आडसाली लागण आहे. आता साधारण लागणीला 6.5 पावणे 7 महिने पूर्ण होत आहेत. गेल्या महिन्यातच आपण ह्याची भरणी पूर्ण केलेली आहे, मोठी भरणी. तर आता मोठी भरणी झाल्याच्या नंतर जे आपण मागं बोललो होतो की ऊसाला साधारण 6 महिने झाल्याच्या नंतर आपल्याला पाला काढणं गरजेचं आहे, जो की वाळला पाला जर आपण काढला तर ऊसामध्ये हवा खेळती राहते आणि खाली ऊन वगैरे लागल्यामुळं नवीन जे कोंबारे वॉटरशूट आपण ज्याला बोलतो ते निघण्यासाठी मदत होते. त्या पद्धतीनं आता इथं सध्या पाला काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. ऊसाची ग्रोथ बघाल तर साधारण पावणे 7 महिने होत आहेत. 10-11 कांड्यावरती ऊस आहे. ऊसाला चांगला पिकअप आहे. जसं की शास्त्रज्ञ सांगतात की ऊसाला 11 ओली पानं पाहिजेत, हिरवी. त्या पद्धतीनं 10-11 हिरवी ऊसाची पानं सध्या प्लॉटमध्ये प्रत्येक ऊसाला दिसत आहेत. कांड्यांची लांबी, कांड्यांची जाडी ही सुद्धा खूप छान आलेली आहे. गेल्याच महिन्यामध्ये आपण ह्याला डबल लॅटरल ड्रिपचं सुद्धा करून घेतलेलं आहे. अगोदर एक लॅटरल होती, आता डबल लॅटरल आपण टाकले भरणीनंतर. तर डबल लॅटरल टाकल्यामुळेचा फायदा काय आहे की ऊसाच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं रूट झोन जो आहे मुळीचा, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह राहतो आहे. मापात आणि सफिशियंट पाणी मिळाल्यामुळं निश्चित पिकाला फायदा होतो आहे. त्याचबरोबर सध्या ड्रिपमधून न्यूट्रिशन देणंसुद्धा सुरू आहे. त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट, MOP, कॅल्शियम नायट्रेट अशा आलटून पालटून खताच्या ग्रेड आपण सध्या देतो आहे. त्याचबरोबर आता हे जे पाला जे आपण काढलेलं आहे त्याचं आपण पुढं व्यवस्थापन कसं करणार आहे तुम्हाला सांगतो. 6 महिने झाल्याच्या नंतर आपण या ऊसाचं जे वाळलेलं पाचट आहे ते पूर्णपणे काढून सरीमध्ये त्याचं आच्छादन केलेलं आहे. तर जे काय वाळलेलं पाचट आहे ते आपण अशा रीतीनं सरीमध्ये ठेवलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं काय होणार की तुमच्या जमिनीवरती एक आच्छादन पण होणार, त्याच्यामुळं तणांचा प्रादुर्भाव देखील कमी होणार आणि हे पाचट आपण ज्यावेळी दुसऱ्यांदा काढू त्यावेळी ते सुद्धा पाचट जे काय निघेल ते सगळं आपण ह्याच्यावरती टाकणार आणि ह्याच्यावरती नंतर पाचट कुजवण्यासाठी जी काय प्रोसिजर आहे आपल्याकडं, पाचट कुजवणारे जीवाणू असतील किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया वगैरे हे टाकून आपण हे पाचट पुढील 1-2 महिन्यामध्ये कुजवणार. त्याच्यामुळं जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा देखील पुरवठा चांगल्या पद्धतीने या पाचटामुळं होणार आहे. शिवाय पाचट काढल्यामुळं खाली तुमच्या बुडक्यामध्ये जर ऊन वगैरे चांगलं लागलं तर नवीन वॉटरशूट निघायला सुद्धा याचा फायदा होतो. त्याचबरोबर दुसरा एक विषय होता की आपल्या ऊसाला जे शास्त्रज्ञ सांगतात की ऊसाला 11 हिरवी पानं पाहिजेत आणि बाकीचं पाचट जरी तुम्ही काढलं तरी चालू शकतं. त्याच पद्धतीनं आपण आपल्या इथं कुठला जरी ऊस मोजला तरी साधारण आपल्याकडं बघा हिरवी पानं किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि नवीन फुटणार 11, म्हणजे 10 ते 11 हिरवी पानं सध्या प्लॉटमध्ये आहे. त्यांची तयारी तर आपली चालूच आहे. त्याचबरोबर जसं आता ऊन वाढतं आहे, हळूहळू ऊन वाढायला लागलेलं आहे, त्यामुळं आपण ह्याला काल सिलिकॉनचा स्प्रे घेतला आहे. सिलिकॉन आणि अजून एक दुसरं हे घेतलं आहे स्प्रेइंगसाठी, न्यूट्रिएंट असणारं प्रोडक्ट होतं. तर सिलिकॉन घेण्याचा काय फायदा आहे, सिलिकॉन साधारण 1-1.5 मिलीनं आपण ह्याच्यावरती घेतलेलं आहे. तर सिलिकॉनमुळं काय होतं की आता जे पुढं भविष्यात ऊन वाढणार आहे, उन्हाळा चालू होणार आहे, तर सिलिकॉनमुळे पानावरती ग्लेझिंग झाल्यासारखं होतं आणि जो उन्हापासून क्रॉपचं प्रोटेक्शन होतं. त्याचबरोबर सिलिकॉनमुळं बाकीच्या न्यूट्रिशन जे आहेत ते अपटेक करण्यासाठी चांगली मदत होते. तर ह्याचं कालच आपण स्प्रेइंग घेतलेलं आहे. साधारण अजून पुढचे एक 5 ते 6 महिने आपण ह्याला MOP, त्याचबरोबर अमोनियम सल्फेट, 0050 अशी जी मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, कॅल्शियम नायट्रेट वगैरे, तर ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपण ह्याला न्यूट्रिएंट चालू ठेवणार आहेत अजून एक पुढचे 4-5 महिन्यापर्यंत तरी. आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशन देणं बंद करणार आहे. साधारण 11 महिने पूर्ण होतील त्यावेळी आपण त्याला न्यूट्रिशन बंद करणार आहे. सध्या पाण्याचं जे नियोजन आहे
तर जसं पाण्याची आवश्यकता पडेल अशा पद्धतीनं आणि जमिनीत चांगल्या पद्धतीचं मॉइश्चर राहील, म्हणजे हवा, पाणी आणि माती यांचं गुणोत्तर व्यवस्थित राखून पिकाला वापसा कंडिशन राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत किंवा अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन आपण करतो आहे. ह्याला आपण पाट पाणी वगैरे आता इथून पुढं देणार नाही आहे, कारण पाट पाणी दिलं की परत वापसा कंडिशन डिस्टर्ब होते, तणांचा प्रादुर्भाव वगैरे होण्याची शक्यता होते, त्यामुळे आपण त्या गोष्टी करणार नाहीत. सध्या पिकाची वाढ अतिशय चांगली आहे, साधारण 12 फुटापर्यंतच्या आसपास उंची गेलेली असावी, बॉटमपासून टॉपपर्यंत 12 फुटापेक्षा जास्तच निश्चित भरेल. कांड्यांची संख्या जी आहे ते 10-11 अशा पद्धतीच्या कांड्या आहेत. जाडीसुद्धा खूप छान आहे. वॉटरशूट पण निघायला चालू झालेला आहे. वॉटरशूटचा खूप मोठा वाटा आपल्या उत्पादन वाढीमध्ये असतो, कारण वॉटरशूटचं तुम्हाला माहितीच असेल की जे आपण कोंबारे म्हणतो ते अतिशय स्पीडमध्ये आणि चांगलं वजन देणारं असतात. जर समजा ज्यावेळी आपण हा प्लॉट हार्वेस्टिंगला जाईल त्यावेळेला वॉटरशूट जर समजा तुमचे 20-22 कांड्यापर्यंत जर गेलेले असतील तर निश्चित तुमच्या ॲव्हरेजमध्ये त्याचा वाटा खूप मोठा असतो. तर आपणसुद्धा अशाच पद्धतीनं नियोजन करत राहा, वेगवेगळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पिकाचं नियोजन करत राहा.